हॅलो एव्हरीवन अँड वेलकम टू कल्पतरू पॅटर्न पुसद. आतापर्यंत आपण 2025-24 प्रीवियस इयरचे क्वेश्चन तर पाहिलेलेच आहेत. आजच्या या सेशनमध्ये आपण पाहूया 2023 च्या क्वेश्चन पेपर ऑल इंडिया सैनिक स्कूल एंट्रन्स एक्झामच्या क्वेश्चन पेपरचे अनालिसिस. तर पहिला प्रश्न, आयडेंटिफाय द करेक्ट सिक्वेन्स ऑफ प्रोसेस दॅट रिझल्ट्स इन लाइटनिंग. लाइटनिंग म्हणजे जे विजा कडकतात त्याच्या प्रोसेसचे जे सिक्वेन्स दिलेला आहे हा आपल्याला व्यवस्थित लावायचा आहे. तर पहिले पाहू लाइटनिंग म्हणजेच विजा कडकणे ही प्रोसेस होते तरी कशी. तर पहा, सर्वात पहिल्यांदा आपल्याला इथे दिसत आहे की हे चार्ज सेपरेशन, पॉझिटिव्ह चार्ज आणि निगेटिव्ह चार्ज ह्या दोन्हीचं सेपरेशन होणार आहे. तर ह्यामध्ये सुद्धा एक लक्षात ठेवायची गोष्ट आहे की सर्वात पहिले निगेटिव्ह चार्ज वाले जे आहेत ते खाली अक्युमुलेट होतात, त्यावर मग हा पॉझिटिव्ह चार्ज येतो आणि हे दोन्हीचं जेव्हा मॅग्निट्यूड जास्त होतं, म्हणजेच मॅग्निट्यूड म्हणजे काय, त्यांचा नंबर जास्त होतो. इथे पॉझिटिव्ह खूप सारे झाले आणि खालच्या साईडला पण निगेटिव्ह खूप सारे झाले. जेव्हा पॉझिटिव्ह निगेटिव्ह खूप सारे झाले, एकमेकाच्या जवळ आले, तेव्हा तिथे काहीतरी रिॲक्शन होईलच ना. मग ही रिॲक्शनच्या फॉर्ममध्ये इथे एअरमध्ये आयोनाइज होऊन थोडीशी एअर कंडक्टिंग व्हायला लागते आणि इथे एअरचं आयोनायझेशन झाल्यामुळे इथे कंडक्शन होत असतं करंटचं आणि तेच आपल्याला इथे दिसतं लाइटनिंगच्या म्हणजेच विजेच्या स्वरूपात. तर इथे एक गोष्ट लक्षात ठेवा, आपल्याला एक खूपदा क्वेश्चन विचारला जातो गुगली टाईपचा की विजेचा आवाज पहिल्यांदा येतो की वीज पहिल्यांदा दिसते. तुम्ही आन्सर केलेलंच असेल ह्या क्वेश्चनचा आतापर्यंत. तर पहा, इथे सर्वात पहिल्यांदा ही वीज आपल्याला दिसते कारण की लाईटची स्पीड जास्त असते ॲज कम्पेअर टू साऊंड, त्यामुळे आपल्याला वीज ही पहिल्यांदा दिसते. ठीक आहे, तर ही जी प्रोसेस तुम्हाला शॉर्टमध्ये पाहिली ह्याचा सिक्वेन्स तुम्ही आता लावू शकाल. तर पहा, पहिले ए ऑप्शनमध्ये आपल्याला दिलेलं आहे की मॅग्निट्यूड ऑफ ॲक्युम्युलेटेड चार्ज बिकम लार्ज. बरोबर आहे. मॅग्निट्यूड म्हणजेच काय, नंबर जास्त होत आहे ॲक्युम्युलेटेड चार्जचा, जो चार्ज जमा होत आहे त्याचा मॅग्निट्यूड जास्त होत आहे. ठीक आहे, याच्यानंतरचा बी मध्ये काय दिलंय, ॲक्युम्युलेशन ऑफ निगेटिव्ह चार्ज नियर द लोअर एज ऑफ क्लाउड. क्लाउडच्या लोअर एजला निगेटिव्ह चार्जचं ॲक्युम्युलेशन होत आहे म्हणत आहे. करेक्ट आहे, हे सर्वात पहिले होत होतं. मग बी आपण देऊ 1 नंबरला. देन एअर बिकम्स कंडक्टर ऑफ चार्जेस. एअर कंडक्टर ऑफ चार्जेस होत आहे. इथे पहा, इथे होत होती, पण त्यापूर्वी पण काही गोष्टी होतात. निगेटिव्ह चार्जचं अक्युम्युलेशन तर पाहिलंच, आता पॉझिटिव्ह चार्जचं वरी होत आहे ना, ते आपल्याला इथे डी मध्ये दिलेलं आहे. पहा, अक्युम्युलेशन ऑफ पॉझिटिव्ह चार्ज नियर द अप्पर एजेस ऑफ क्लाउड. क्लाउडच्या म्हणजे ढगांच्या वरच्या साईडला पॉझिटिव्ह चार्जचं अक्युम्युलेशन होत आहे. हे आहे 2 नंबरला. ठीक आहे, नंतर ई मध्ये दिलेला आहे निगेटिव्ह अँड पॉझिटिव्ह चार्ज मीट प्रोड्युसिंग स्ट्रिक्स ऑफ ब्राईट लाईट अँड साऊंड कॉल्ड ॲज लाइटनिंग. इथे लाइटनिंगचं फॉर्मेशन होत आहे, लाइटनिंग वीज पडत आहे. तर हे जे ई ऑप्शन आहे हा तर सगळ्यात लास्टला होणार आहे. तर ई सगळ्यात लास्टला आहे, तर इथे सगळ्याच ऑप्शनमध्ये लास्टला देऊन आहे. पण आपला पहा, सर्वात पहिला काय आहे, बी. बी इथे स्टार्टिंगला कुठे कुठे दिसत आहे, ए आणि बी ऑप्शनमध्ये. म्हणजे आन्सर आपला ए आणि बी पैकीच असणार आहे. ई तर लास्टला सगळीकडे आहे. 2 नंबरला काय आहे, डी. अरे बापरे, डी तर 2 नंबरला इथे पण देऊन आहे. मग आपल्याला ह्या दोन्हीमध्ये आपल्याला ए आणि सी मध्ये पहिले काय होतं तर ते पाहावं लागेल. मॅग्निट्यूड ऑफ ॲक्युम्युलेटेड चार्ज बिकम लार्ज आणि एअर बिकम्स. एअर कंडक्टर होण्याच्या अगोदर पहिले आपल्याला चार्ज जास्त होणं आवश्यक आहे. पहा, इथे पहिले चार्ज जास्त झाला, मग नंतर इथे एअर कंडक्ट करेल ना तो, तर त्याचं सर्वात पहिलं ऑप्शन असेल ए पहिल्यांदा येईल. तर इथे ए पहिल्यांदा, देन सी. मग आपलं करेक्ट आन्सर असेल ऑप्शन ए. ठीक आहे, समजली वीज पडण्याची प्रोसेस. देन आपण पाहू नेक्स्ट क्वेश्चन. द कॅलरिफिक व्हॅल्यू ऑफ अ फ्यूल इज एक्सप्रेस्ड इन द युनिट. कॅलरिफिक व्हॅल्यूचा क्वेश्चन पहा. तुम्ही आतापर्यंतच्या दोन्ही व्हिडिओजमध्ये तुम्हाला हा कॅलरिफिक व्हॅल्यूचा क्वेश्चन दिलेला पाहिलाच असेल तुम्ही. तर हा इतका इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे, दर एक्झामला येतो कॅलरिफिक व्हॅल्यू. तर याचा आन्सर तुम्हाला ज्यांनी 2 व्हिडिओ पाहिले त्यांना पाहताच टिक झाले असेल. काय असणार आहे ऑप्शन
किलो ज्यूल पर किलोग्राम, ऑप्शन सी. का मॅडम, का किलो ज्यूल पर किलोग्रामलाच तुम्ही डायरेक्टली टिक केलं? अरे हा रिपीट झालेला क्वेश्चन आहे. एखाद्या फ्युलची कॅलरीफिक व्हॅल्यू म्हणजे काय? तो व्हॅल्यू किती एनर्जी प्रोड्यूस करतो पर युनिट मास. त्याला एखादा फ्यूल आहे, त्या फ्यूलचं आपण कम्प्लीट कंबशन केलं. काय केलं? कम्प्लीट कंबशन. पूर्णपणे त्याला जाळून टाकलं एअरच्या प्रेझेन्स मध्ये, तेव्हा तो किती एनर्जी प्रोड्यूस करतो तेच असणार आहे. हे पहा, एनर्जी प्रोड्यूस्ड, ही जी एनर्जी प्रोड्यूस होणार आहे पर युनिट मास, ती असणार आहे कॅलरीफिक व्हॅल्यू. ठीक आहे, हा क्वेश्चन कधीच चुकू नाही द्यायचा कॅलरीफिक व्हॅल्यूचा. हा फ्यूल आपण जो घेतो तो पर युनिट मास, एखादा युनिट मास घेतो. इथे किलोग्राम, एक किलो एक युनिट मास घेतलंय आणि मग त्याच्यामुळे जी एनर्जी प्रोड्यूस होणार आहे ती किलो ज्यूल. एनर्जीचं युनिट असतं ज्यूल. इथे आपल्याला ज्यूल ग्राम पण दिलेला आहे, पण आपण इथे एक पर्टिक्युलर युनिट मास घेतलेला आहे, म्हणून अप्रोप्रिएट एकदम म्हणलं तर ऑप्शन सी असणार आहे, किलो ज्यूल पर किलोग्राम. इथे बी ऑप्शन मध्ये किलो ज्यूल पर, हे तर काही सेन्सस नाही बनत आहे. ग्राम पर ज्यूल हे इनवर्स आहे, याचं हे पण चुकीचं आहे. ठीक आहे, ऑप्शन सी इज द करेक्ट. देन नेक्स्ट क्वेश्चन, हे पहा, हेच इथे दिलेलं आहे की फ्यूलचं कंबशन. इथे हा एक फ्यूल आहे, हा आहे कोळसा. हा फ्यूल, आपण फ्यूल म्हणजे कोणतं पण इंधन, फ्यूल फक्त कोळसाच असू शकतो का? नाही. वूड, एखादं लाकूड किंवा पेट्रोल, जे पण जाळतो गोष्टी त्या म्हणजे फ्यूल असणार आहेत. आणि ह्या फ्यूलची प्रत्येकाची कॅलरीफिक व्हॅल्यू जी असते ती डिफरंट असते. हा युनिट मासचा आपण कंबशन म्हणजे पूर्णपणे जाळतो एक युनिट मास, आणि त्याच्यानंतर किती एनर्जी प्रोड्यूस होते हे आपण इथं कम्पेअर केलेलं आहे. वूड, कोल, पेट्रोल. वूडपेक्षा कोलचं जास्त, कोलपेक्षा पेट्रोलची कॅलरीफिक व्हॅल्यू जास्त येते. आणि ही कशानं मोजतात? तर हे आहे कॅलरी मीटर. कॅलरी मीटर, ज्यामुळे आपण कॅलरीफिक व्हॅल्यू मोजू शकतो. ठीक आहे, नेक्स्ट क्वेश्चन पाहू. टू इलेक्ट्रोप्लेट सिल्वर. सिल्वरला इलेक्ट्रोप्लेटिंग करायची आहे ऑन अ मेटल ऑब्जेक्ट, एका मेटल ऑब्जेक्टवर. व्हॉट विल यू चूज ॲज कॅथोड, ॲनोड अँड इलेक्ट्रोलाइट. सिल्वरला इलेक्ट्रिक प्लेट करायचं आहे एखाद्या मेटल ऑब्जेक्टवर. मग सिल्वरवर चार्ज कोणता येत असतो? नॉर्मल क्वेश्चन आहे हा, की सिल्वरवर कोणता चार्ज असतो माहीत असायला पाहिजे. सिल्वरवर पॉझिटिव्ह चार्ज येणार आहे जेव्हा तू एखाद्या मेटल ऑब्जेक्टवर जायचं तेव्हा. मग इथे तुम्हाला कॅथोड, ॲनोड आणि इलेक्ट्रोलाइट काय काय असणार आहे हे चूज करायचे. तर ह्यासाठी एक तुम्हाला सिम्पल एक्सपेरिमेंट असतो इलेक्ट्रोलायसिसचा, तो तुम्ही आपल्या मागच्या 2 व्हिडिओजमध्ये सुद्धा झालेला आहे. आणि हा एक्सपेरिमेंट इतका इम्पॉर्टंट आहे, नेक्स्ट जे तुम्ही पेपर पाहाल त्यामध्ये सुद्धा येईल. ह्याच पेपरमध्ये तुम्हाला 2 वेळेस असा क्वेश्चन पाहायला भेटेल, फक्त हे मेटल्स चेंज करून आहेत. तर पहा, सिल्वर, हा जो सिल्वर आहे ॲनोड बारवर घेतलेला आहे आणि सिल्वरवर चार्ज असतो पॉझिटिव्ह. हा सिल्वर पॉझिटिव्ह चार्ज हा ॲनोडमधून जेव्हा रिलीज होईल तो ह्या इलेक्ट्रोलाइटचं जे सोल्युशन आहे त्यामध्ये पण जाईल. म्हणजे हे जे सोल्युशन आहे त्यामध्ये पण आपल्याला काय प्रेझेंट पाहिजे? सिल्वर प्रेझेंट पाहिजे. आणि हा सिल्वर मग त्या मेटल ऑब्जेक्टवर जाईल तेव्हा इलेक्ट्रोप्लेट होईल. तर मग इथे तुम्हाला हे गोष्ट विचारली आहे की ॲनोडमध्ये, कॅथोडमध्ये आणि इलेक्ट्रोलाइटच्या सोल्युशनमध्ये कोणत्या गोष्टी आहेत. तर इथे आपण पाहिलं की ॲनोडवर काय घेतलंय आपण? सिल्वर बार. तर ॲनोडवर सिल्वर बार ह्या 3 ऑप्शनमध्ये आहे. देन कॅथोडवर काय पाहिजे? मेटल ऑब्जेक्ट. ठीक आहे. आणि इलेक्ट्रोलाइट म्हणून आपल्याकडे काय असणार आहे? इलेक्ट्रोलाइटसाठी आपल्याला हे पहा, इलेक्ट्रोलाइटसाठी इथे इलेक्ट्रोलाइटसाठी सिल्वर असेल की कॉपर असेल. इथे कॉपरचं साल्ट पण दिलंय आणि सिल्वरचं. तर हे कसं चूज करणार? तर ॲनोड मधून काय रिलीज होत आहे? सिल्वर. मग हे सिल्वर ह्या सोल्युशन मध्ये प्रेझेंट असणारच, म्हणून आपल्याला ऑप्शन असं टिक करायचं की जिथे सिल्वर साल्ट लिहून आहे. तर सिल्वर साल्ट असणारे हे 3 ऑप्शन आहेत. ठीक आहे. मग ॲनोडवर आहे सिल्वर बार
आणि कॅथोडवर असणार मेटल ऑब्जेक्ट. असं दिसणार ऑप्शन बी. सो करेक्ट आन्सर इज ऑप्शन बी. नेक्स्ट क्वेश्चन. राशी वॉज अनेबल टू होल्ड द ग्रीझी टम्बलर ऑफ मिल्क. राशी जी आहे ती अनेबल म्हणजे ती एक ग्रीझी टम्बलर जे आहे ते हातामध्ये धरू शकत नाही. मिल्क इन हर हँड इट वुड बी बिकॉज. तिच्या हाताला ग्रीज लागलेलं ते टम्बलर दिलेलं आहे ज्यामध्ये की मिल्क आहे आणि ती ते धरू शकत नाहीये. याचा अर्थ काय हे पहा. जर हाताला आपण ऑलरेडी काही ल्युब्रिकेटिंग मटेरियल लावलेलं असेल किंवा आपण पाहतो नेहमी मॉइश्चरायझर लावतो, वॅसलिन लावतो, ते लावल्याच्या नंतर आपण एखादी वस्तू अशी पकडण्याची कोशिश करतो तेव्हा ती हातातून सुटायला लागते. तर याचं रिझन काय आहे? कारण की एखादं ल्युब्रिकेटिंग मटेरियल जेव्हा आपण हातावर लावतो तेव्हा त्या गोष्टीमध्ये मुवमेंट खूप जास्त होते. कोइफिशियंट ऑफ फ्रिक्शन नावाची जी गोष्ट असते जी मुवमेंट होण्यासाठी अपोज करते ती कमी होते आणि त्यामुळे जी मुवमेंट आहे ती फास्ट होते. मुवमेंटला रेजिस्ट करणारा फोर्स, फ्रिक्शन फोर्स, तो कमी झाला की मुवमेंट एकदम फास्ट व्हायला लागते आणि त्या गोष्टी हातातून सुटून जायला लागतात. तसंच ह्या राशी नावाच्या मुलीने तिच्या हाताला एक ग्रीज नावाचं ल्युब्रिकेटिंग मटेरियल लावलेलं आहे. ग्रीज नावाचं हे टम्बलर जे आहे हे इथं पकडण्यामध्ये तिच्या हातामध्ये आणि ह्या ग्लासच्या ह्याच्यामध्ये, तर इथे मुवमेंट कशी होणार आहे? खूप फास्ट. आणि तिच्या हातातून हा ग्लास फुटून खाली पडण्याची शक्यता जास्त आहे कारण की हे ल्युब्रिकेटिंग मटेरियल आहे. तसंच हे पहा, ड्राय सरफेस जर एखादा असेल तर तिथे फ्रिक्शन म्हणजेच काय? मुवमेंटला, एखाद्या मोशनला अपोज करणारा फोर्स. तो फोर्स ड्राय सरफेसवर कमी असेल की जास्त? ऑब्वियसली इथे जे आहे तो ड्राय सरफेस असल्यामुळं फ्रिक्शन जास्त असेल आणि मुवमेंट करायला थोडंसं कमी जाईल. आणि इथे ग्रीझी, इथं वॅक्स असल्यामुळं काय? फ्रिक्शन जो म्यू आहे तो कमी असेल आणि मुवमेंट इझिली होईल आणि ती गोष्ट हातातून स्लिप होईल. तेच आपल्याला पाहायचंय या ऑप्शन्समध्ये की ग्रीझिंगमुळे मुवमेंट जी आहे ती फास्ट होणार आहे. ग्रीझिंग हॅज मेड द सरफेस स्मूथ. ग्रीजमुळं सरफेस स्मूथ बनलाय म्हणे. बरोबर आहे का? ग्रीझिंगमुळं सरफेस स्मूथ बनलाय. एकदम करेक्ट. इन्क्रीजिंग द फ्रिक्शन, नाही, सरफेस स्मूथ बनलाय, फ्रिक्शन कमी झालंय. तर हे ऑप्शन चुकीचं असेल. देन ग्रीझिंग हॅज मेड द सरफेस रफ. ग्रीझिंगमुळं सरफेस रफ बनलाय म्हणे. नाही, ग्रीज केल्यामुळं सरफेस कसा बनलाय? स्मूथ. देन डिक्रीजिंग द फ्रिक्शन, हा ऑब्विसली फ्रिक्शन तर कमी झालंय, हे करेक्ट आहे, पण हे चुकीचं असल्यामुळे हे ऑप्शन आहे. ग्रीझिंग हॅज मेड द सरफेस स्मूथ. ग्रीझिंगमुळं सरफेस स्मूथ झालाय. रिड्युसिंग द फ्रिक्शन, बरोबर. सरफेस स्मूथ, रिड्यूस द फ्रिक्शन आणि मुवमेंट फास्ट, हातातून स्लिप होणार. तर करेक्ट ऑप्शन असेल आपलं सी. लास्ट ऑप्शन पाहून घेऊ. ग्रीझिंग हॅज मेड द सरफेस रफ. नाही, रफ तर नाही, इन्क्रीजिंग द फ्रिक्शन. चुकीचं आहे. मग करेक्ट आन्सर काय असेल याचं? ऑप्शन सी. नेक्स्ट क्वेश्चन. कंबाईन इज अ मशीन आयडेंटिफाय फ्रॉम द फॉलोइंग फॉर विच इट इज यूज. इथे तुम्हाला नावातूनच कळत असेल. पहा, कंबाईन म्हणजे काय? इथे एकापेक्षा जास्त प्रोसेसेस होत आहेत म्हणूनच या मशीनला नाव दिलेलं आहे कंबाईन. तर ह्या कंबाईन मध्ये तुम्हाला ओळखायचंय की काय काय प्रोसेसेस होत आहेत. तर ऑप्शन ए दिलेला आहे फॉर हार्वेस्टिंग अँड थ्रेशिंग. हार्वेस्टिंग आणि थ्रेशिंगसाठी ही मशीन यूज केली जाते. हार्वेस्टिंग म्हणजे काय? हे असे कापायची कामं असतात, झाडं कापण्याची. झाडं शेतामधले जे धान्य येतात ते कापण्याचं जी प्रोसेस असते तिला हार्वेस्टिंग म्हणतो. आणि जे धान्य इथे आपण कापणी करून घेतलेलं आहे त्याच्यामध्ये जे काडी कचरा वगैरे येतो किंवा मग जे इम्प्युरिटीज येतात त्या इम्प्युरिटीज सेपरेट करण्याची जी प्रोसेस आहे तिला म्हणतात थ्रेशिंग. आणि ते सेपरेट होतात ह्या प्रोसेसमध्येच. ह्या जो प्रोसेसर आहे इथे थ्रेशिंगचा आहे ह्या कंबाईन नावाच्या मशीनमध्ये. तर इथे दोन प्रोसेसेस दिसत आहेत आपल्याला, हार्वेस्टिंग आणि थ्रेशिंग. तर याचं करेक्ट ऑप्शन असणार आहे ऑप्शन ए, दॅट इज हार्वेस्टिंग अँड थ्रेशिंगसाठी. दुसरे दिलेले आहे सोईंग अँड हार्वेस्टिंग. सोईंग म्हणजे काय? झाडाचे आपण एखादे रोप लावतो, पेरणी करतो, त्यासाठी इथे दिसत आहे का काही? नाहीये यासाठी. ठीक आहे, हे मग सोईंगसाठी नाही, हार्वेस्टिंगसाठी आहे, पण सोईंगसाठी नसल्यामुळे हे ऑप्शन नाही. तिसरं ऑप्शन फॉर थ्रेशिंग अँड सोईंग. थ्रेशिंगसाठी तर आहे, मळणी होत आहे, पण सोईंग झाड लावू शकतोय का आपण? पेरणी करू शकतोय का?
तर नाही. देन फॉर इरिगेशन, इरिगेशन म्हणजे सिंचन, ते पाणी वगैरे देतात ना झाडांना, त्यासाठी आहे का ही? नाहीये. सोईंग, सोईंगसाठी पण नाहीये. तर करेक्ट ऑप्शन काय असणार आहे? ए, थ्रेशिंग अँड हार्वेस्टिंगसाठी. हे पहा, हे तुम्हाला तिथे दिसत आहेत, ह्या प्रोसेस असतात ज्या आपण आता ऑप्शनमध्ये पाहिल्या. झाडं हे कापायची जी प्रोसेस आहे, कापणी, ज्याला हार्वेस्टिंग म्हणतो. ही जी सेपरेशनवाली आहे, काळी कचरापासून आणि धान्य दोन्हीला सेपरेट करण्याची, ही मळणी म्हणतात ह्याला मराठीत, थ्रेशिंग. आणि नंतर ही नांगरणी वगैरे करत आहेत, सॉरी आणि ही पाणी देण्याची, ज्याला की आपण सिंचन म्हणतो. सिंचन इथे पहा, इरिगेशनवाली जी होती तिला आपण सिंचन, ह्या अशा प्रोसेसेस शेतामध्ये केल्या जातात. देन नेक्स्ट क्वेश्चन, टॅडपोल डेव्हलप्स इनटू अन ॲडल्ट फ्रॉग बाय द प्रोसेस ऑफ. हा टॅडपोलचा क्वेश्चन सुद्धा खूप वेळेस रिपीट झालेला आहे. असेच क्वेश्चन तुम्हाला 26च्या पेपरमध्ये सुद्धा रिपीट होणार. त्यामुळे प्रिव्हियस इयरचे क्वेश्चन पेपर सॉल्व्ह करणं खूप गरजेचं असतं. तर ह्यामध्ये टॅडपोलचं डेव्हलप होतो ॲडल्ट फ्रॉगमध्ये. ह्या प्रोसेसला काय म्हणतात? खूपदा ऐकलंय आपण. ही काय असणार आहे? मेटामॉर्फोसिस. काय? ऑप्शन बी इज द करेक्ट आन्सर. डेव्हलपमेंटल चेंजेस. ही मेटामॉर्फोसिस काय असते हे लक्षात घ्या. जो फिमेल फ्रॉग आणि मेल फ्रॉग, यामध्ये जी फिमेल फ्रॉग असते ती पाण्याच्या जवळपास तिचे स्वतःचे अंडे तिथे हॅच करते, तिथे अंडे टाकते आणि ते टाकलेले अंडे पाहून त्याच्याजवळच ते सेन्स करून जो मेल फ्रॉग असतो तो तिथे येऊन त्याचे स्पर्म्स रिलीज करतो आणि त्या दोन्हीचं वॉटरच्या तिथेच फर्टिलायझेशन, म्हणजे दोघांच्या बॉडीच्या बाहेर फर्टिलायझेशन होतं. त्याचलाच म्हणतात आपण एक्सटर्नल फर्टिलायझेशन. जेव्हा हे दोन्हीचं फर्टिलायझेशन, हे पहा, हे स्पर्म्स आणि हे अंडे पाहून ह्याच्यापासून नंतर ह्यांचं फर्टिलायझेशन झाल्याच्या नंतर ह्यापासून डेव्हलपमेंटल चेंजेस होऊन फ्रॉगचे लार्वा जन्माला येतात. आणि ह्या लार्वाच्या नंतर अशी जशी डेव्हलपमेंट होऊन नंतर मग असे ॲडल्ट फ्रॉग बनतो. परत तीच प्रोसेस अशी फ्रॉगची लाईफ सायकल चालत राहते आणि ह्यालाच आपण म्हणतो, ह्याच लाईफ सायकलला मेटामॉर्फोसिस. पण दुसरे ऑप्शन्स पाहून घेऊ. पहिले दिलेलं आहे फर्टिलायझेशन. नो, मेल अँड फिमेल गॅमेट्सचं फ्युजन होतं तेव्हा जी प्रोसेस होते त्याला आपण फर्टिलायझेशन म्हणतो. तर हे पूर्ण डेव्हलपमेंटल जी प्रोसेस होत आहे त्याचं तर करेक्ट आन्सर नसणार आहे. बडिंग जो आहे तो एक असेक्च्युअल टाईप ऑफ रिप्रोडक्शन आहे, तर हे पण करेक्ट आन्सर नसणार आहे. ॲडॅप्टेशन. ॲडॅप्टेशन म्हणजे काय? जी आजूबाजूची कंडिशन आहे त्या कंडिशननुसार स्वतःला तसं बनवणं, त्या कंडिशनच्या योग्य. डार्विनने एक वाक्य सांगितलं होतं पहा, इट इज नॉट द स्ट्रॉंगेस्ट ऑफ द स्पेसीज दॅट सर्वाइव्स. It is not the strongest of the species that survives, nor the most intelligent, but the one most responsive to change. Most responsive to change. याचाच अर्थ काय? जो आजूबाजूच्या सिच्युएशनला पाहून स्वतःला मध्ये चेंज आणून दाखवतो तोच या जगामध्ये सर्वाइव्ह होऊ शकतो. त्यालाच आपण ॲडॅप्टेशन म्हणतो. हे आहे ॲडॅप्टेशन. पण हे काय रिलेट करतं का हे डेव्हलपमेंटल स्टेजेस सोबत फ्रॉगच्या? तर नाही. त्यामुळे इथे हे आन्सर नसणार आहे. तर पाहूया आपण नेक्स्ट क्वेश्चन. फोर्स ऍक्टिंग अपोजिट टू द डायरेक्शन ऑफ मोशन ऑफ अ बॉडी. एखादी बॉडी मूव्ह करायचं आहे आपल्याला, तिला त्यासाठी आपण अप्लाइड फोर्स, आपल्याला ह्या बॉडीला समोरच्या दिशेने असं जर मूव्ह करायचं असेल तर फोर्स आपण असा लावू. परंतु एक दुश्मन आहे याचा, त्याचं नाव आहे फ्रिक्शन. हे समोर जाऊ देत नाही, ह्याला मागं खेचत राहतो. त्यामुळे हा जो फ्रिक्शन फोर्स आहे हा याला मागं खेचणारा असतो, जो की हमेशा हे जिथं जाईल त्याच्या अपोजिटच काम करायचं गोष्टी करतो. मग ह्याचा आन्सर काय असणार आहे? फ्रिक्शन फोर्स. द करेक्ट ऑप्शन विल बी ऑप्शन सी. पहा, ग्रॅव्हिटेशनल फोर्स. ग्रॅव्हिटेशनल फोर्स, एखादी बॉडी वरून खाली पडते, पण जरुरी नाही हे की हे जे आहे ग्रॅव्हिटेशनल फोर्स हमेशा त्याच्या अपोजिट डायरेक्शनलाच ॲक्ट करेल. इलेक्ट्रिक फोर्स. इलेक्ट्रिक फोर्ससाठी आपण फ्लेमिंग्स लेफ्ट हँड रूल, राईट हँड रूल पाहिलेच असतील ना. ते डिपेंड करतं त्यावर. ॲटमॉस्फेरिक प्रेशर. ॲटमॉस्फेरिक प्रेशर, एअरचं जे प्रेशर असतं सरफेसवर ते पण जरुरी नाहीये की हमेशा अपोजिटच असेल. सो करेक्ट ऑप्शन आहे ऑप्शन सी. नेक्स्ट, ह्युमन इयर्स आर सेन्सरी ऑर्गन्स दॅट हेल्प टू हिअर साऊंड. ह्युमन्सचे कान, आपले कान जे आहेत ना
ते सेन्सरी ऑर्गन्स आहेत आणि ते हेल्प करतात आपल्याला आवाज ऐकण्यासाठी. ते इट्स आउटर पोर्शन कॅन बी सीन. कानाचा जो बाहेरचा हिस्सा आहे तो आपण पाहू शकतो. ठीक आहे, पुढे पण द रेस्ट ऑफ द डेलिकेट इयर इज बरीड डीप इनसाइड द स्कल. बाकीचा जो पार्ट आहे, जो हा पार्ट तो स्कल मध्ये असतो म्हणे. आयडेंटिफाय द करेक्ट सिक्वेन्स फ्रॉम द आउटर इयर टू इनर इयर. आउटर इयर पासून इनर इयर पर्यंतचा तुम्हाला करेक्ट सिक्वेन्स ओळखायचा आहे. तर पहा, थोडी मोठी डायग्राम पाहू आपण. इथे सर्वात बाहेरचा जो पार्ट दिसत आहे आपण त्याला पाहू शकतो, तो काय आहे? आउटर इयर जो आहे आपण ह्याला आपण म्हणतो इयर पिना. हा आहे सगळ्यात पहिल्यांदा येईल. देन नेक्स्ट आउटर इयर च्या नंतर आपल्याला ही दिसत आहे पहा, ट्यूब आहे, इयर ट्यूब. देन ही जी इयर ट्यूब दिसत आहे त्याच्यानंतर इयर ड्रम दिसेल, इयर ट्यूब सेकंड नंबरला. देन आपल्याला इयर ड्रम दिसेल. देन हा जो इनर इयरचा पार्ट दिसत आहे, हा इनर इयरचा पार्ट. आणि ह्या इनर इयरच्या पार्टमध्ये आतापर्यंत जे आपल्याला साऊंडचे मेकॅनिकल व्हायब्रेशन्स आलेले होते, ते मेकॅनिकल व्हायब्रेशन्स नर इम्पल्सच्या फॉर्ममध्ये कन्वर्ट होण्याचं काम चालू होतं ह्या इनर इयरमध्ये होतात, की जे मेकॅनिकल व्हायब्रेशन्स आलेले आहेत ते नर इम्पल्समध्ये कन्वर्ट होतात आणि हे पुढे पास करण्याचं काम करते ऑडिटरी नर्व. ही ऑडिटरी नर्व जे नर इम्पल्सेस झालेले आहेत ते पुढे पास करून घेऊन जाते. ठीक आहे, तर ह्याचं करेक्ट ऑप्शन आपल्याला पाहायचं आहे. इथून चूज करा. पहा, सर्वात पहिले आपण पाहिलं होतं इयर पिना, हा असेल 1 नंबरला. तर सी सगळ्यात पहिले कुठे दिसत आहे? एकाच ऑप्शन मध्ये आहे, पहिल्या ऑप्शन मध्ये. तर करेक्ट ऑप्शन काय असेल? ए. तरी आपण चेक करून पाहू की करेक्ट आहे का. सगळ्यात पहिले सी इयर पिना. देन डी इयर ट्यूब. देन डीच्या नंतर बी इयर ड्रम. देन इनर इयर ऑडिटरी नर्व. हे आहे करेक्ट सिक्वेन्स. नेक्स्ट क्वेश्चन, मॅच द फॉलोइंग वाला. तर ही ब्रेल काय असते सर्वांनाच माहित असेल. पहा, ब्रेल एक लिपी आहे जी की ज्यांना दिसत नाही, जे आंधळे लोक आहेत, ब्लाइंड पर्सन्स आहेत, त्यांना लिहिता वाचता यावं यासाठी यूज केली जाते ती ब्रेल लिपी. तर ह्याचं ऑप्शन मध्ये आपल्याला शोधायचं आहे की ब्लाइंड पर्सनसाठी हे दिलं आहे. पहा, रिसोर्स फॉर व्हिज्युअली ब्लाइंड चॅलेंज्ड पर्सन. तर एचं काय असणार आहे? 3. देन कॅलेडोस्कोप, डिस्पर्शन आणि लॅटरल इन्व्हर्जन. कॅलेडोस्कोप म्हणजे काय? कॅलेडोस्कोप जे एक डिव्हाइस आहे ज्यामुळे की नाही आपल्याला ब्युटिफुल पॅटर्न्स फॉर्म होतात, त्यामध्ये मल्टिपल रिफ्लेक्शन्स होतात. तर हे असणार आहे याचं आन्सर 4. डिस्पर्शन म्हणजे काय? आपण व्हाईट लाईट टाकू आणि त्यानुसार आपल्याला 7 कलर्स दिसतील, हे असणार आहे 1. आणि लॅटरल इन्व्हर्जन म्हणजे काय? उलट दिसणं. पण इथे वर्ड आलेला आहे लॅटरल. लॅटरल म्हणजे काय? साईडच्या दृष्टीने. तर इथे लेफ्ट ऑब्जेक्ट जे आहे लेफ्ट साईड ती राईट साईडला दिसेल. तर मग हे आहे 2. तर ह्याचं ब्रेलचं 3 असणार. कुठे आहे? ए बी सी तिन्हीमध्ये पण आहे. ठीक आहे. देन बीचं 4 इथे फर्स्ट ऑप्शन. देन करेक्ट ऑप्शन इज ए. सीचा आहे A1 आणि डीचा आहे 2. करेक्ट ऑप्शन इज ए. तरी आपण एक वेळेस हे पाहून घेऊ डायग्राम नुसार की ब्रेल लिपी कशी असते. हे पहा, हे इथे दिलेले आहे ब्रेल लिपी, ज्यामुळे जे ब्लाइंड पर्सन्स आहेत ते असे टच करून, हे डॉट डॉट आहेत ना, हे असे छिद्राच्या सारखे असतात आणि त्यावर हे आपण असे हात ठेवून टच करून त्या लोकांना कळतं की काय लिहिलेलं आहे. ही व्हिज्युअली इम्पेअर्ड पर्सन्स म्हणजेच ब्लाइंड पर्सनसाठी असतं. हे डिस्पर्शनचं यासाठी आपण इथे व्हाईट लाईट पास केला आणि ह्या प्रिझमच्या इथून आपल्याला 7 कलर्स फॉर्म झालेले दिसले. देन हे कॅलेडोस्कोप, ह्यामध्ये मल्टिपल रिफ्लेक्शन्स होत आहेत आणि ब्युटिफुल पॅटर्न्स बनतात. आणि लॅटरल इन्व्हर्जन म्हणजे काय? इन्व्हर्जन म्हणजे उलट दिसणं आणि लॅटरल म्हणजे साईड उलट्या दिसणे. ही जी लेफ्ट साईड आहे ती राईट साईडला दिसणार, राईट साईड लेफ्ट साईडला. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन पाहू. Which of the following statements is incorrect for CNG? इथे हा शब्द पहा व्यवस्थित काय दिलेला आहे? इनकरेक्ट. CNG साठी चुकीचं कोणतं आहे यामधलं, या ऑप्शन्स मधलं आपल्याला शोधायचे. CNG कंप्रेस्ड नॅचरल गॅस. तर नॅचरल गॅसच्या रिलेटेडच ह्या गोष्टी आहेत. पहा, यापैकी तुम्हाला काय चुकीचं? इट कॅन बी इझिली ट्रान्सपोर्टेड थ्रू पाईप्स.
CNG ला आपण पाईप्सच्या थ्रू इझिली ट्रान्सपोर्ट करू शकतो म्हणे. करेक्ट आहे का? हो, करू शकतो ट्रान्सपोर्ट. देन इट इज मोर पोल्युटिंग. CNG खूप जास्त पोल्युशन करते म्हणे. अजिबात नाही. CNGचं पोल्युशन जर रेट पाहिला तर अदर जे आहेत पेट्रोल डिझेल यापेक्षा CNG कमी पोल्युटिंग आहे. त्यामुळे हे कसं असणार आहे? चुकीचं. देन करेक्ट ऑप्शन काय असेल? बी. तरी सुद्धा हे खालचे पहा, इट इज स्टोर्ड अंडर हाय प्रेशर. CNG कंप्रेस नावच आहे, कंप्रेस, हाय प्रेशर असणारच. ठीक आहे. देन इट इज युज्ड ॲज अ फ्यूल फॉर ट्रान्सपोर्ट व्हेकल्स. हा ह्याचा यूजच आहे की व्हेकल्सच्या ट्रान्सपोर्टसाठी आपण ह्या CNGचा यूज करतो. ठीक आहे. देन याचं करेक्ट आन्सर काय असणार आहे? मग चुकीचं कोणतं आहे? इट इज मोर पोल्युटिंग. हे पोल्युटिंग नाहीये. देन अमिश हॅज टू डेमॉन्स्ट्रेट अ सायन्स ॲक्टिव्हिटी ऑन इग्निशन टेम्परेचर. इग्निशन टेम्परेचरवर अमिश नावाच्या एका मुलाला एक ॲक्टिव्हिटी परफॉर्म करायची आहे. इग्निशन टेम्परेचर काय असतं? आपण लास्ट व्हिडिओजमध्ये सुद्धा पाहिले. इग्निशन टेम्परेचरचा क्वेश्चन आलेला होता. इग्निशन टेम्परेचर म्हणजे एखाद्या सबस्टन्सला बर्न करण्यासाठी, म्हणजे त्याचं एअरच्या प्रेझेन्समध्ये त्याला जाळण्यासाठी जे कमीत कमी टेम्परेचर लागतं ते असतं इग्निशन टेम्परेचर. फ्रॉम द ऑब्जेक्ट्स गिवन टू हिम. त्याला काही ऑब्जेक्ट्स दिलेले आहेत त्याच्यानुसार, लाईक पेपर शीट दिलेली आहे, कॅन्डल म्हणजे एक कॅन्डल आणि एक मॅच बॉक्स दिलेली आहे आणि पाणी दिलेलं आहे. याच्या थ्रू त्याला तो एक्सपेरिमेंट करायचा आहे. द करेक्ट सिक्वेन्स फॉर द ॲक्टिव्हिटी टू वर्क विल बी. ह्या हे जे दिलेले आहेत गोष्टी त्याला तुम्हाला सिक्वेन्स लावायचा, ज्यानुसार तो अमिश ॲक्टिव्हिटी करेल. तर तुम्ही सिक्वेन्स पाहून तुम्हाला एक्सपेरिमेंट कळायला पाहिजे की लाईट द कॅन्डल. कॅन्डल जाळायची आहे. pour the water in one of the cups. 2 कप पैकी एका कपमध्ये पाणी टाकणार. कंटिन्यू हिटिंग बोथ द कप्स. दोन्ही कपला हिटिंग करणार, म्हणजे खालून हीट लावणार, जाळणार. मेक 2 पेपर कप्स बाय फोल्डिंग अ शीट ऑफ पेपर. 2 पेपर कप बनवायचे पेपर शीट न. देन हीट बोथ द कप्स सेपरेटली विथ अ कॅन्डल. दोन्ही कपला सेपरेटली हीट करायचे. तर आपण ह्या ॲक्टिव्हिटीला सगळ्यात पहिले कसं करेल तर पाहू. सगळ्यात पहिले आपल्याला पाहायचे की तो काय करेल. सगळ्यात पहिले यापैकी 2 पेपर घेऊन त्या 2 पेपरचे कप बनवेल. फोल्डिंग अ शीट ऑफ. 2 पेपर शीटच्या त्याने फोल्ड करून 2 कप बनवेल. कसे कप बनवेल? असे कप बनवेल. मग काय? त्यानंतर त्यामध्ये एका ग्लासमध्ये काय करणार आहे तो पाणी टाकेल. हा झाला पहिला. नंतर दुसऱ्या ग्लासमध्ये त्यांना आपण पाणी टाकलं. ठीक आहे. हे आहे पाणी. ठीक आहे. त्यानंतर काय करायचं? ह्याला कंटिन्यू द हीटिंग बोथ द कप्स करेल की लाईट द कॅन्डल. हीटिंग करण्यासाठी पहिले आपल्याला कशाची आवश्यकता आहे? कॅन्डल्सची. तर आपल्याला कॅन्डल्स पाहिजे. तर कॅन्डल्स घेऊन कोण आले? आपले कल्पतरूचे फायर ब्रिगेड रिस्पेक्टेड श्री अजय कांगोने सर. जी ठीक आहे. मी बघते हे कप्स. कोणता प्रयोग चालू आहे की मॅम? हे पहा सर, कोणतं अगोदर जाळते पाहायचे आपल्याला. असं इकडे लेफ्ट. ह्या दोन्ही कप्स पैकी सर्वात पहिले कोणता कप जळतो? कॅन्डल लाईट करा ते. असं ठेवायला लागलो. पहिले हा. अरे हा कप जळायला लागला. पहिला कप ह्याला आग लागली. तर पहा, सर्वात पहिले हा जो पाण्याचा कप आहे यामध्ये अजून पण पाणी दिसतंय. पहा, हा कप नाही जळाला. ज्यामध्ये आपण पाणी भरलं नव्हतं तो कप जळाला. तो का जळाला? कारण की त्यामध्ये हीट ॲब्झॉर्ब केल्यासाठी वॉटर नव्हतं. वॉटर ज्यामध्ये होतं त्यामध्ये हीट ॲब्झॉर्ब केली. आणि ज्यामध्ये जळाला म्हणजे त्याचं इग्निशन टेम्परेचर कसं होतं? कमी होतं. ठीक आहे. तर सर्वात पहिले याचं काय केलं आपण? लाईट द कॅन्डल. पहिले कॅन्डलला लाईट केलं, नंतर दोन्ही कपला आपण हीट केलं आणि त्यानंतर दोन्ही कपला हीट केलं. ठीक आहे. हा आहे पहिले आपण हे केलं कंटिन्यू बोथ द कप हिटिंग सेपरेटली हीट केलं आणि ही हिटिंग आपण कंटिन्यू ठेवली.
तर ह्याचे करेक्ट सिक्वेन्स आपल्याला येईल कोणता पाहू. सर्वात पहिले मेक 2 पेपर कप्स बाय फोल्डिंग अ शीट. डी सगळ्यात पहिले येणारा ऑप्शन आपल्याला पाहायचा आहे. डी ए आणि सी मध्ये दोन्हीमध्ये पण दिसते. त्यानंतर पहा पुअर द वॉटर इन द हे बी मध्ये. त्यानंतर ए आणि सी पैकी लाईट द कॅन्डल ही कंटिन्यू हिटिंग पहिले असणार आहे ए. त्यानंतर सी कंटिन्यू हिटिंग बोथ द कप्स त्यानंतर असणार आहे सी कंटिन्यू हिटिंग बोथ द कप्स. द करेक्ट आन्सर विल बी ऑप्शन ए. सर्वात पहिले आपण दोन्ही पेपर शीट पासून कप बनवले, त्यानंतर त्यामध्ये आपण एका याच्यात वॉटर ॲड केलं, त्यानंतर कॅन्डलला लाईट केलं, नंतर हीट केलं दोन्ही कप्सला सेपरेटली, त्यानंतर ही हिटिंग आपण कंटिन्यू केली. तर हे असणार आहे एक्सपेरिमेंट आपण आता पाहिलेला. त्यापैकी सर्वात पहिले जळाला होता ज्यामध्ये पाणी नव्हतं आणि ज्यामध्ये पाणी होतं ते तसंच राहिलं कारण की ह्या जो वॉटर आहे त्यामुळे त्याने थोडीशी हीट ॲब्झॉर्ब केली. ठीक आहे, त्यामुळे याचं इग्निशन टेम्परेचर जे आहे ते थोडंसं वाढलं ते नंतर जळाला आणि ह्याचं इग्निशन टेम्परेचर कमी होतं तो लवकर जळाला. नेक्स्ट क्वेश्चन. मॅच लिस्ट 1 विथ लिस्ट 2. न्यूक्लियस, सेल मेम्ब्रेन, क्रोमोझोम्स, सायटोप्लाझम. यापैकी आपल्याला जोड्या जुळवायच्यात की याच्या फंक्शन्सनुसार. न्यूक्लियसचं काय काम आहे तर पहा पहिले आपण हे ऑप्शन्स वाचून घेऊ. कंटेन सेल ऑर्गॅनल्स. सेल ऑर्गॅनल्स कोणामध्ये कंटेन असतं? न्यूक्लियसमध्ये, सेल मेम्ब्रेन, क्रोमोझोम, सायटोप्लाझम. ह्या 4 पैकी कोणामध्ये सेल ऑर्गॅनल्स असतात? तर ह्या सेल ऑर्गॅनल्स असणार आहे सायटोप्लाझम. तर डीचं काय असणार आहे 1. देन कंट्रोल सेंटर ऑफ ऑल ॲक्टिव्हिटीज ऑफ सेल. सेलच्या सर्व ॲक्टिव्हिटीजला कंट्रोल करण्याचं काम करतो न्यूक्लियस. देन सेल मेम्ब्रेन. सेल मेम्ब्रेन काय करतं? प्रोव्हाइड शेप अँड प्रोटेक्शन. तर ह्याचं असणार 4. आणि क्रोमोझोम्सवर DNA हे क्रोमोझोम्स काय करतात? जीन असतात क्रोमोझोम्सवर, त्यामुळे ट्रान्सफर ऑफ कॅरेक्टर्स करतात. त्याचं असणार आहे 3. द करेक्ट ऑप्शन विल बी एचं असणार आहे 2. एचं 2 आहे इथे. देन सेल मेम्ब्रेनचा असणार आहे 4. द करेक्ट ऑप्शन विल बी ऑप्शन ए. नेक्स्ट क्वेश्चन. आयडेंटिफाय द नेम ऑफ अ बुक कॅरिंग इन्फॉर्मेशन अबाउट द एंडेंजर्ड स्पेसीज फ्रॉम द फॉलोइंग. या खालच्यापैकी तुम्हाला बुक्सचं हे नाव ओळखायचे ज्यामध्ये एंडेंजर्ड स्पेसीसची लिस्ट केलेली असते. तर ह्याचं करेक्ट ऑप्शन काय असेल पहा. ही बुक पाहूनच तुम्हाला लक्षात येत असेल की ही आहे रेड डाटा बुक. हा क्वेश्चन दोन्ही क्वेश्चन पेपरमध्ये आलेला होता. हे रेड डाटा बुक जे आहे त्यामध्ये एंडेंजर्ड स्पेसीसचं लिस्ट केली जाते आणि ती कोण करते? IUCN इंटरनॅशनल युनियन फॉर कन्झर्वेशन ऑफ नेचर. ह्याद्वारे यात लिस्ट केले जातं एंडेंजर्ड स्पेसीसचं. आणि ह्या सगळ्या जे नोट्स आपण एवढे सारे क्वेश्चन पेपर वगैरे पाहत आहोत ह्याचे तुम्हाला टेलिग्राम चॅनल्सवर PDF तसेच तुमच्या शालेय स्पर्धाच्या परीक्षेबद्दल सगळे नोटिफिकेशन, सगळे नवीन अपडेट्स सर्व काही तुम्हाला आपल्या कल्पतरू पॅटर्न ऑफिशियलच्या टेलिग्राम चॅनलवर मिळेलच. तर तुम्ही हे स्कॅन करून सुद्धा जॉईन करू शकता. तर अवश्य कराल. आयडेंटिफाय द ट्रॅडिशनल मेथड्स ऑफ इरिगेशन. इरिगेशन म्हणजेच काय? सिंचन. झाडांना आपल्याला पाणी द्यायचे त्यासाठी ह्यापैकी तुम्हाला जी ट्रॅडिशनल मेथड आहे त्या कोणत्या आहेत तर ओळखायच्या आहेत. तर आपल्याला पाहायचं ट्रॅडिशनल मेथड आणि मॉडर्न मेथडची गोष्ट केली तर ट्रॅडिशनल इरिगेशनसाठी असतं चेन पंप आणि लिव्हर सिस्टीम. चेन पंप म्हणजे काय तर हा जो विहीर आहे विहिरीच्या सहाय्याने असा पंप लावून हे पाणी काढून असं बांधानं दिलं जातं पूर्ण शेतामध्ये. विहिरीच्या सहाय्यानं हे असं पाणी काढून दिलं जातं बांधात. हीच आहे चेन पंप मेथड. आणि दुसरी एक आहे लिव्हर सिस्टीम. हे जो लिव्हर मॉडेल दिसत आहे ह्याला म्हणतात लिव्हर सिस्टीम. ह्यामध्ये हे असं पाणी काढून शेतामध्ये फेकलं जातं असं बकेटीच्या सहाय्यानं. आणि नंतर अजून मेथड दिलेली आहे स्प्रिंकल सिस्टीम. स्प्रिंकल सिस्टीम म्हणजे हे असे फवारे फाउंटेन सारखे शेतामध्ये असे झाडांना दिले जातात. आणि दुसरी आहे ड्रीप सिस्टीम. ड्रीप सिस्टीम म्हणजे काय? असे पाईप्स लावले जातात आणि ह्या पाईप्सला छिद्र केले जातात आणि ह्या छिद्रात जे आहे छिद्राद्वारे प्रत्येक झाडाच्या खाली तिथे पाणी पोहोचलं जातं. तर ह्या मेथड झाले. ह्यापैकी जे ट्रॅडिशनल मेथड आहेत त्या 2 चेन पंप आणि लिव्हर सिस्टीम. तर ह्या आपल्याला शोधायचं आहे ऑप्शन्समध्ये.
तर हे पहा, चेन पंप आणि लिव्हर सिस्टीम आहेत हे दोन, स्प्रिंकल आणि ड्रीप ह्या आहेत मॉडर्न मेथड्स. तर ह्या नाही येणार. तर करेक्ट ऑप्शन काय असेल? ए अँड बी. कोणत्या ऑप्शन मध्ये दिसत आहे? बी. सो करेक्ट ऑप्शन विल बी ऑप्शन बी, बोथ ए अँड बी. यानंतर पाहू आपण नेक्स्ट क्वेश्चन. नेम अ नॅशनल पार्क सिच्युएटेड इन पंचमरी बायोस्फियर रिझर्व फ्रॉम द फॉलोइंग. पंचमरी बायोस्फियर रिझर्व जे आहे तिथे आपल्याला कोणतं नॅशनल पार्क दिसतं ह्यापैकी ते ओळखायचे. तर पहा, सातपुरा नॅशनल पार्क. हे तुम्हाला इन्फॉर्मेशन बेस्ड क्वेश्चन आहे, तर लक्षातच ठेवावं लागेल की सातपुरा नॅशनल पार्क जो आहे तो पंचमरी बायोस्फियर रिझर्वच्या अंडर येतो. त्याचं करेक्ट ऑप्शन असणार आहे ऑप्शन ए. ठीक आहे. बोरी नॅशनल पार्क हा पण नाही ना, जिम कॉर्बेट, दावा हे पण दुसऱ्या रिजन्सचे आहेत. नेक्स्ट, अंकुश हॅज जस्ट एंटर्ड ॲडोलसन्स इयर. अंकुश नावाचा एक मुलगा आहे, तो जस्ट एंटर, आत्ताच नुकताच ॲडोलसन्स इयर्स म्हणजे त्याचे 3 इयर प्युबर्टीचे इयर जे असतात ज्यामध्ये सेक्शुअल चेंजेस जे होतात जास्त होतात, त्या इयर्समध्ये तो आलेला आहे नुकताच. तो विच ऑफ द फॉलोइंग सेट ऑफ फूड, ह्या खालच्या सेट ऑफ फूड पैकी त्यानं कोणतं फूड घ्यायला पाहिजे हा असा क्वेश्चन आहे. वन कन्झ्युम टू रिमेन फिट अँड हेल्दी. त्याला असं फिट आणि हेल्दी राहायचं हमेशासाठी, तर त्याला खालच्या ह्या फूड ऑप्शन्स पैकी काय खाल्लं पाहिजे? तर हे पहा, मिल्क, राईस, दाल, लिफी व्हेजिटेबल्स. हेच आपल्याला बरोबर वाटतं. पहा, मिल्क त्याला प्रोटीन्स भेटतील, कॅल्शियम भेटेल. राईस, दाल, प्रोटीन्स, लिफी व्हेजिटेबल्स, मिनरल्स, विटॅमिन्स भेटतील. तर करेक्ट ऑप्शन काय वाटत आहे? हेच वाटत आहे. तरी पाहू आपण दुसरं ऑप्शन, चिप्स, लिफी व्हेजिटेबल्स, मिल्क, बर्गर. लिफी व्हेजिटेबल आणि मिल्क तर ठीक आहे, पण इथे चिप्स येत आहे, बर्गर येत आहे, जे की जंक फूड्स आहेत. ठीक आहे. मिल्क, दाल, लिफी व्हेजिटेबल, फ्राईड स्नॅक्स. इथे फ्राईड स्नॅक्स आलेले आहेत. दाल, राईस, बर्गर, चिप्स. इथे बर्गर आणि चिप्स. तर करेक्ट ऑप्शन काय असणार आहे? ऑप्शन ए. हे चिप्स, बर्गर, फ्राईड स्नॅक्स, बर्गर, चिप्स हे कसे आहेत? ऑइली आहेत आणि ह्याच्यामध्ये जंक फूड्स आहेत. हे सगळं खाल्ल्यानं तो फिट आणि हेल्दी राहणार नाहीये. तेलकट जास्त खाल्ल्याने त्याला पिंपल्स येतील. आणखी पण हे जे आहेत बर्गर, फॅट वगैरे, त्याचं एक्स्ट्राचं फॅट जमा होईल त्याच्या शरीरामध्ये. तर हे ऑप्शन करेक्ट नसणार आहेत. नेक्स्ट क्वेश्चन पाहू. ॲट प्युबर्टी विच हार्मोन इज सिक्रेटेड बाय गर्ल्स. प्युबर्टीच्या एजला गर्ल्समध्ये कोणता हार्मोन सिक्रेट होतो? तर इथे गर्ल्स दिलेला आहे. पहा, गर्ल्ससाठी इस्ट्रोजन आणि प्रोजेस्टेरॉन हे मेन हार्मोन्स असतात प्युबर्टीचे. तर इथे करेक्ट ऑप्शन असणार आहे ए, इस्ट्रोजन. दुसरा ऑप्शन आहे पहा, ग्रोथ हार्मोन. ग्रोथ हार्मोन सिक्रेट होतो, पण तो रिलेटेड आहे का प्युबर्टीच्या रिलेटेड? सो नाही, याचा ऑप्शन हे नसणार आहे. टेस्टोस्टेरॉन आहे प्युबर्टीच्या रिलेटेड, पण गर्ल्समध्ये खूप कमी प्रमाणात होतो. तो मेलचा मेन हार्मोन आहे. ठीक आहे. इन्सुलिन ग्लुकोजसाठी आहे, तर हा नसणार आहे. ठीक आहे. ग्लुकोजचं मेटाबॉलिझमसाठी आहे. तर करेक्ट ऑप्शन विल बी ऑप्शन ए, इस्ट्रोजन. नेक्स्ट क्वेश्चन, मेटामॉर्फोसिस. पहा, आत्ताच मेटामॉर्फोसिसच्या फ्रॉगच्या रिप्रोडक्शनला क्वेश्चन आलता. सेम, मेटामॉर्फोसिस इन फ्रॉग इज कंट्रोल्ड बाय दिस हार्मोन. ह्या मेटामॉर्फोसिस होण्यासाठी कोणता हार्मोन रिस्पॉन्सिबल असतो? लक्षात ठेवा, याचं आन्सर आहे थायरॉक्झिन. थायरॉक्झिन नावाचा हार्मोन असतो. करेक्ट ऑप्शन आहे बी, थायरॉक्झिन, जो की फ्रॉगच्या मेटामॉर्फोसिससाठी इम्पॉर्टंट असतो. इन्सुलिन नाही, ग्लुकोजचं रेग्युलेशनसाठी असतो. इस्ट्रोजन पण नाही येणार. इथे ॲड्रेनालिन स्ट्रेस हार्मोन आहे, तर याचं इथे तेवढं काही रोल नसणार आहे. तर करेक्ट ऑप्शन असणार आहे थायरॉक्झिन. थायरॉक्झिन हार्मोन जो की फ्रॉगच्या मेटामॉर्फोसिससाठी इम्पॉर्टंट आहे. देन नेक्स्ट क्वेश्चन, चूज द फिजिबल डिस्प्लेसमेंट रिॲक्शन फ्रॉम द ऑप्शन्स गिवन बिलो. ह्या ऑप्शन्सपैकी आपल्याला डिस्प्लेसमेंट रिॲक्शन पाहायची आहे. डिस्प्लेसमेंट रिॲक्शन केव्हा होईल? जेव्हा एखाद्या कंपाऊंड मध्ये आहे, त्या कंपाऊंड मधल्या एखाद्या एलिमेंटला जर आपल्याला डिस्प्लेस करायचं आहे, कोणाला जर डिस्प्लेस करायचं असेल तर त्याच्यासाठी त्याच्यापेक्षा जास्त स्ट्रॉंग असलेला माणूस यावं लागेल ना. तर इथे कॉपर सल्फेट आणि झिंक ग्रॅन्युल्स ह्यापैकी डिस्प्लेस करू शकेल पाहू आपण. पहिलं आहे कॉपर सल्फेट सोबत आपल्याला झिंक ग्रॅन्युल्स यांची रिॲक्शन करायची आहे. तर झिंक हा कॉपरपेक्षा जास्त रिॲक्टिव्ह आहे का? हो, कॉपरपेक्षा जास्त रिॲक्टिव्ह आहे. मग हा झिंक ह्या कॉपरला डिस्प्लेस करून टाकेल आणि यांची रिॲक्शन होऊन तो स्वतः बनवेल झिंक सल्फेट आणि कॉपर हा सेपरेट होऊन जाईल.
मग हीच असणार आहे आपली डिस्प्लेस रेट रिॲक्शन. तर याचं करेक्ट ऑप्शन असणार आहे ए. तरी आपण दुसरं ऑप्शन पाहू काय आहे. आयरन सल्फेट प्लस कॉपर टर्निंग्स. आताच पाहिलं झिंक कसा कॉपरपेक्षा जास्त रिॲक्टिव्ह. इथं फेरस आणि कॉपरची रिॲक्टिव्हिटी आपल्याला चेक करायची आहे. हे जे रिॲक्टिव्हिटी वाले क्वेश्चन जे आहेत ना ते तुम्हाला 9वी-10वीच्या बुक्समध्ये ती रिॲक्टिव्हिटी सिरीज दिली आहे तेवढीच लक्षात ठेवा. तेवढेच मेटल्स तुम्हाला एक्झामला येतील. जी पूर्ण मेटल्सची रिॲक्टिव्हिटी सिरीज आहे ती तुम्हाला 11-12च्या केमिस्ट्रीमध्ये शिकायचीच आहे. आता जेवढं बुकमध्ये आहे त्यानुसार तुमचा हा क्वेश्चन सॉल्व्ह होतो. कॉपर आणि फेरस ह्यापैकी कोणाची रिॲक्टिव्हिटी जास्त आहे. तर फेरस हा जास्त रिॲक्टिव्ह आहे ॲज कम्पेअर टू कॉपर. मग कॉपर फेरसला डिस्प्लेस करू शकेल का. नाही. तर इथे डिस्प्लेसमेंट रिॲक्शन होईल का. अजिबात नाही. देन तिसरं ऑप्शन पाहू. झिंक सल्फेट प्लस आयरन नेल्स. जो आयरन आहे तो झिंकला डिस्प्लेस करू शकेल का. नाही. झिंकची जी रिॲक्टिव्हिटी आहे ती आयरनपेक्षा जास्त आहे. मग हा आयरनची एवढी अवकात आहे का की झिंकला डिस्प्लेस करेल. अजिबात नाही. देन नेक्स्ट झिंक सल्फेट प्लस कॉपर टर्निंग्स. कॉपर आणि झिंक मध्ये रिॲक्टिव्हिटी पाहायची. कोण जास्त रिॲक्टिव्ह आहे. आत्ताच पाहिलं झिंक होता जास्त रिॲक्टिव्ह. तर झिंक जास्त रिॲक्टिव्ह आहे तर कॉपर त्याला डिस्प्लेस करू शकेल का. अजिबात नाही. मग हे डिस्प्लेसमेंट रिॲक्शन होईल का. नाही. मग याचं करेक्ट ऑप्शन काय असेल. ऑप्शन ए. झिंक डिस्प्लेस करेल कॉपरला. जो स्ट्रॉंग असतो तोच दुसऱ्याला डिस्प्लेस करू शकतो. देन नेक्स्ट क्वेश्चन. प्लास्टिक कंटेनर्स और बॉक्सेस. प्लास्टिकचे कंटेनर पहा हे असे किंवा बॉक्सेस जे आहेत आर मोस्टली प्रेफर टू स्टोअर फूड आयटम्स बिकॉज दीज आर. हे स्टोअर केले जातात. आपण हे फूड आयटम्सला स्टोअर करण्यासाठी प्लास्टिकचे कंटेनर्स वापरतो. ठीक आहे. तर हे प्लास्टिकचे कंटेनर्स का यूज केले जातात. पहिलं ऑप्शन दिलेलं आहे नॉन बायोडिग्रेडेबल. हे नॉन बायोडिग्रेडेबल आहेत. ह्याचा आपण डिग्रेड करू शकत नाही. ह्याचा काही ॲडव्हान्टेज आहे का. अजिबात नाही. हे जो आहे नॉन बायोडिग्रेडेबल आहेत बरोबर आहे. प्लास्टिकला आपण डिग्रेड करू शकत नाही ही डिसएडव्हान्टेज आहे. हे आपल्यासाठी फायद्याचं नाही आहे गोष्ट. आपण प्लास्टिकला डिग्रेड नाही करू शकत. तर हे ऑप्शन असेल का. अजिबात नाही. नॉन रिॲक्टिव्ह. नॉन रिॲक्टिव्हचा प्रश्न केला तर प्लास्टिक जे हाय क्वालिटी प्लास्टिक आहे ते रिॲक्ट नाही करत. परंतु काही काही लो क्वालिटी प्लास्टिक असतात त्याचे जे कंटेनर्स असतात त्यामधून थोड्याफार प्रमाणात जे केमिकल्स असतात ते थोडेसे लीक होत असतात. त्यामुळे हा जो आपण नॉन रिॲक्टिव्ह वाला पॉईंट आहे तो एकदमच करेक्ट आपण म्हणू शकत नाही. त्यामुळे हा पण थोडासा चुकीचा वाटतो मला. त्यानंतर पाहू पुअर कंडक्टर ऑफ हीट अँड इलेक्ट्रिसिटी. हा हे व्यवस्थित आहे. जे प्लास्टिक आहे तो पुअर कंडक्टर आहे हीट अँड इलेक्ट्रिसिटी. म्हणून ह्या प्लास्टिक मधून हीट जास्त पास होऊ शकत नाही. त्यामुळे तो आपण फूड जे आयटम्स आहेत ते व्यवस्थित राहू शकतात. त्यामुळे करेक्ट ऑप्शन असणार आहे सी. लास्ट ऑप्शन आहे मोर एक्सपेन्सिव्ह. एक्सपेन्सिव्हचा तर काही प्रश्नच नाही. तर आपण काय पाहत आहोत की मोस्टली प्रिफर्ड पाहत आहोत. तर एक्सपेन्सचा आपण इथे विचार नाही करायचा पैशाचा. ठीक आहे. त्यामुळे करेक्ट ऑप्शन असणार आहे पुअर कंडक्टर ऑफ हीट अँड इलेक्ट्रिसिटी. नेक्स्ट क्वेश्चन. इफ करंट इज पास थ्रू कॉपर सल्फेट सोल्युशन. कॉपर सल्फेटचं सोल्युशन आहे म्हणजेच काय आपला CuSO4 चं सोल्युशन आहे. इथे कॉपर गेट्स डिपॉझिटेड ऑन द प्लेट कनेक्टेड टू. इथे म्हणणं आहे की कॉपर जी आहे ती डिपॉझिट होणार आहे. तर ती कोणत्या प्लेटवर डिपॉझिट होईल. तर सर्वात पहिले सांगा कॉपर जेव्हा सेपरेट होईल तेव्हा कॉपरवर पॉझिटिव्ह चार्ज येईल की निगेटिव्ह चार्ज येईल. कॉपरवर हमेशा पॉझिटिव्ह चार्ज येईल. कॉपरवर जर पॉझिटिव्ह चार्ज आला तर पॉझिटिव्ह चार्ज आलेला आपण काय म्हणतो कॅटायन. कॅटायन कोणाकडे अट्रॅक्ट होतात. सी लक्षात ठेवायला सांगितलं होतं. कॅटायन अट्रॅक्ट टुवर्ड्स कॅथोड. जे कॅटायन असतात ते अट्रॅक्ट होतात कॅथोडकडे. इथे सी वरून लक्षात ठेवा. स्टार्टिंग C फॉर कॅटायन, C फॉर कॅथोड. आणि दुसरं आहे ॲनायन. ॲनायन कोणाकडे अट्रॅक्ट होतात ॲनोडकडे. तर इथे ह्या ए वरून लक्षात ठेवा. दोन्हीमध्ये पण ए आहे.
कॅटायन अट्रॅक्ट होणार कॅथोडकडे, ॲनायन अट्रॅक्ट होणार ॲनोडकडे. मग Cu+ वर कोणता चार्ज आहे? Cu+ वर आहे हे आपला पॉझिटिव्ह चार्ज, म्हणजेच हा कॅटायन आहे. मग तो कोणाकडे अट्रॅक्ट होईल? कॅथोडकडे. कॅथोडवर कोणता चार्ज आहे? निगेटिव्ह. मग इथे अट्रॅक्ट झाला. तर पहा, मग हे निगेटिव्ह टर्मिनल ऑफ बॅटरी. तर ह्याचं करेक्ट आन्सर काय असणार आहे? ऑप्शन बी, निगेटिव्ह टर्मिनल ऑफ बॅटरी. तरी आपण दुसरे ऑप्शन पाहून घेऊ, पॉझिटिव्ह टर्मिनल ऑफ बॅटरी. पॉझिटिव्ह टर्मिनलकडे कसं अट्रॅक्ट होईल? पॉझिटिव्ह टर्मिनलकडे इम्प्युअर कॉपर ऑलरेडी आहे आणि त्या पॉझिटिव्ह कडूनच रिलीज होणार आहे सोल्युशनमध्ये. आणि सोल्युशनमध्ये काय असणार आहे? साल्ट कशाचं? कॉपर सल्फेट आहे. आणि ह्याच्यामधलं कॉपर जे आहे ते इथे कॅथोडवर जाऊन होईल आणि तिथे कॅथोडवर मग जास्त मास होईल कॉपर डिपॉझिट झाल्यामुळं. ठीक आहे, तर मग हे ऑप्शन तर चुकीचं आहे. देन सी, व्हेन बॅटरी इज नॉट कनेक्टेड. बॅटरीज कनेक्टेड नाही, किती नॉनसेन्स आहे. बॅटरी कनेक्टेड नसेल तर काय रिॲक्शन होईल? देन कॉपर डिपॉझिटेड ऑन बोथ प्लेट्स. दोन्ही प्लेटवर कॅथोड कॉपर डिपॉझिट होत, दोन्ही प्लेटवर कॅथोड आणि ॲनोड दोन्हीवर कॉपर डिपॉझिट होत आहे म्हणतोय. बरोबर आहे का? अजिबात नाही. दोन्हीवर पण कसा होईल? एकावर जाईल तेव्हाच दुसऱ्यावर डिपॉझिट होईल. तर करेक्ट ऑप्शन असणार आहे बी. पाहूया आपण नेक्स्ट क्वेश्चन. इस्रो स्टँड्स फॉर. इस्रो स्टँड्स फॉर कशासाठी आहे? कोणाला माहित नसेल असं होऊ शकत नाही. इंडियन स्पेस रिसर्च ऑर्गनायझेशन. तर याचं करेक्ट ऑप्शन काय असणार आहे? इंडियन स्पेस रिसर्च ऑर्गनायझेशन, ऑप्शन सी. इस्रोचे आताचे कामं खूप सारे आहेत. ते जे तुम्ही रिसेंट स्टडी आहे ते तुम्ही पाहाल तेव्हा तुम्हाला कळेल की ही जी इस्रो जी संस्था आहे ती किती डेव्हलप होत आहे. आपल्या इंडियासाठी डेव्हलपमेंटची खूप अभिमानाची बाब आहे ही. ठीक आहे. जे आयडेंटिफाय विच इज नॉट अ वॉटर पोल्युटंट फ्रॉम द फॉलोइंग. ह्या 4 गोष्टीपैकी कोणता वॉटर पोल्युटंट नाहीये असा क्वेश्चन आहे. तर सगळ्यात पहिले सिवेज. सिवेज म्हणजेच काय? हे नदी नाल्याचं पाणी जे आहे ते आपण, हे नदी नाल्याचं जे खराब पाणी होत आहे ते आपण जे रस्त्यावरचे पाण्याचे जे गटारं वगैरे असतात ते नदीत सोडतो. हे सिवेज, याच्यामुळे पोल्युशन होतं का? तर होतं. ठीक आहे. अल्गी. अल्गीमुळं पोल्युशन होतं. अल्गी काय आहे? ते एक पोल्युशन इंडिकेटर आहे. जर नदीमध्ये ऑलरेडी पोल्युशन असेल तेव्हा त्या पोल्युटेड वॉटरमध्ये अल्गी जमा होतात आणि ह्याच प्रोसेसला म्हणतात युट्रोफिकेशन. युट्रोफिकेशन प्रोसेस, त्यामध्ये अल्गी जमा झालेले आहेत. मग हे काय पोल्युशन होणार आहे का? पोल्युशनचं इंडिकेटर आहे, पण हे पोल्युशन आहे असं ऑब्विसली आपण नाही म्हणू शकत. म्हणून ह्या ऑप्शनला आपण थोडंसं साईड ठेवू. नेक्स्ट, फर्टिलायझर्स. फर्टिलायझर्सला जर आपण नदीच्या पाण्यात सोडलं तर होईल का पोल्युशन? यस, यामध्ये पण पोल्युशन होणार. देन विडीसाइड्स. विडीसाइड्सला पण आपण जर पाण्यामध्ये टाकलं, जे तणनाशक असतात त्याला टाकलं तरी सुद्धा पोल्युशन होणार आहे. ह्या तिन्ही, सिवेज, फर्टिलायझर्स, विडीसाइड्समुळं फर्टिलायझर हे पोल्युशन होतं. आणि फक्त अल्गी आहेत जे की पोल्युशन झालेलं दाखवतात. हे ऑप्शन असेल, त्यामुळे करेक्ट आपलं ऑप्शन बी, अल्गी. नेक्स्ट क्वेश्चन. विच ऑफ दीज गॅसेस आर रिस्पॉन्सिबल फॉर ग्लोबल वॉर्मिंग. ग्लोबल वॉर्मिंगसाठी कोणते गॅसेस रिस्पॉन्सिबल आहेत? यात ऑप्शन्स थोडेसे खूप जवळपास आहे, तर तुम्हाला सगळेच्या सगळे करेक्ट असू शकतात. तर ह्याचं करेक्ट ऑप्शन आपल्याला शोधायचं आहे. पहा, CO2, मिथेन अँड वॉटर व्हेपर. हा, हे सगळे ग्रीन हाऊस गॅसेस आहेत. वाटतंय तर करेक्ट. आपण ह्याला थोडंसं साईड ठेवू. हेच ऑप्शन करेक्ट असणार आहे आपलं, ऑप्शन ए. तरी दुसरे पाहून घेऊ आपण. CO2, सल्फर डायऑक्साईड. इथे सल्फर डायऑक्साईड दिलेला आहे जो की ऍसिड रेनसाठी रिस्पॉन्सिबल असतो. तर इथे याचा ऑप्शन हा तर कटला. ठीक आहे. कार्बन मोनॉक्साईड, CO2, वॉटर व्हेपर. इथे कार्बन मोनॉक्साईड आलाय, त्यामुळे हा पण चुकीचा असेल. कार्बन डायऑक्साईड, ओझोन, मिथेन. ओझोन मध्ये म्हणलं तर ट्रोपोस्फेरिक ओझोन जे आहे ते रिस्पॉन्सिबल आहे ह्याच्यासाठी, बट करेक्ट नाहीये. करेक्ट ऑप्शन असणार आहे ऑप्शन ए, CO2, मिथेन अँड वॉटर व्हेपर. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन. द ब्रेड और इडली डो बिकम्स फ्लफी बिकॉज ऑफ. ब्रेड आणि इडली डो जे आहेत ते फ्लफी, असे छिद्र जे असलेले आणि असे जाळीदार असून असे जास्त स्पेस घेणारे असतात. तर हे का होतं? याचं रिझन काय आहे? तर आहे हीट. हीट तर आपण कुकिंग करताना करतो ना,
हे जे बनवतो तेव्हा करतो, हे बनवायच्या अगोदर जो डो असतो तेव्हा याचा रोल नसतो, त्यामुळे नाही. ग्राइंडिंगमुळे होतात का फ्लफी? अजिबात नाही. ग्रोथ ऑफ ईस्ट सेल, जेव्हा या ब्रेडचं फर्मेंटेशन होतं तेव्हा ईस्ट सेल, बॅक्टेरियल सेल्स असतात, त्यामुळे हे ऑप्शन आहे. आणि ब्रेड पण बनवतो तेव्हा सुद्धा ईस्ट सेलची आवश्यकता असते, त्यामुळेच हा जो फ्लफी नेचर आहे हा येत असतो. ठीक आहे, तर करेक्ट ऑप्शन असणार आहे सी. आणि निडिंग म्हणजे काय? निडिंगच्या वेळेस डो बनतो, पण निडिंगच्या वेळेस जे फ्लफी नेचर यायचं आहे ते येण्यासाठी हेल्प होते, परंतु हे फ्लफी नेचर जे आहे फक्त आणि फक्त निडिंगमुळे येतं का? अजिबात नाही. तर आपण ह्याला थोडंसं शॉर्टमध्ये पाहू. पहा, हा जो डो आहे, डो म्हणजे काय? तर ते उंडा असा आहे ना, हे याचा ब्रेडसाठी जो गव्हाचा उंडा बनतो, तेव्हा जे डो आहे त्यामध्ये कार्बन डायऑक्साईड गॅस असतो ह्या बॅक्टेरियाजमुळे. ठीक आहे, ईस्टमुळे हा जो कार्बन डायऑक्साईड गॅस असतो आणि त्यामुळे हा जो डफ जो आहे तो असा राईज मोठा व्हायला लागतो, याची साईज, आणि ह्यामध्ये छिद्र दिसायला लागतात. हे ईस्टचं फर्मेंटेशन आहे. दुसरं इडलीचं पाहायला गेलं तर बॅक्टेरिया, वाईल्ड ईस्ट जे असतात ह्यामुळे इथे त्याचं फ्लफी नेचर येते. आणि याची जी साईज आपण एवढं जर भिजू घातलं तर त्याचं जास्त साईज झालेली दिसते ह्या बॅक्टेरियल आणि वाईल्ड ईस्टच्या फर्मेंटेशनमुळं. आणि हे ब्रेड त्यामुळेच फ्लफी होतात. हे मायक्रोबियल फर्मेंटेशन आहे, यामध्ये गॅसेस प्रोड्यूस होतात, त्यामुळे फ्लफी टेक्स्चर होतं. हे झालं ब्रेड आणि इडलीबद्दल. तर खाऊन घ्या ब्रेड आणि इडली. आपण भेटूया अशाच पुढच्या लेक्चर्समध्ये. त्या अगोदर तुमच्यासाठी एक छोटासा नोट आहे. अ गोल विदाउट अ प्लॅन इज जस्ट अ विश. एखादं ध्येय ठरवून तुम्ही अभ्यास करताय AI ऑल इंडिया सैनिक स्कूल एंट्रन्स एक्झामचा, पण त्यामध्ये तुम्हाला काहीच ध्येय नाही आहे की मला त्यामध्ये सिलेक्टच व्हायचं आहे, तर ती फक्त एक विश आहे, छोटीशी इच्छा. ज्यांना मिनिंग कळायचं आहे तर कळलेलंच असेल. तर अशाच सोबत आपण आपलं लेक्चर थांबूया. थँक्यू सो मच.